फुल 90 डिग्री आहे. तर काही तर आम्ही आलो कालावधी दुर्गाला. पाहू शकता किती खूप मोठा डोंगर आहे आणि फर्स्ट ट्रॅक राहणार आहे आपला. तो पण खूप डेंजर. इथं आमचे मित्र आहेत. हे बघा, बोला गणपती बाप्पा मोरया. त्याला आता अशी आपली सुरुवात झालेली आहे. टीम लीडर यज्ञेश आहे. यज्ञेश, काय ट्रॅक अशी कशी राहील? खूप चांगली राहील. प्रत्येक जण कुठं फिरलं नाही तरी चालेल, पण महाराजांची गाडी केलं नक्कीच. हो बाबा, नक्कीच नक्कीच. तर चला, तुम्हाला अपडेट देत राहीन. तर गाईज आम्ही आता 15-20 मिनिटं खालशी ना पार्किंग बसून वर आलो. इथं आम्हाला ब्रेक घेण्यासाठी एक स्टॉल भेटले. मग इथं स्टॉल भेटू शकतो, पाहू शकता. आणि आमची मंडळी बघू शकता, ब्रेक घेतात, पाणी पितात. चाललं नाही जरासं लंबलं. तर गाईज बघू शकता कलावंती प्रबलगड इथं कोरलेले तुम्हाला पाहू शकता. इथं आलं, इथून ट्रॅक करायचं तुम्हाला. ही आमची मंडळी चालली आहे आणि आपण चला असे असे तुम्हाला अपडेट देत राहणार. काय का होईल ते फोटो बघतच राहा तुम्ही. तर गाईज आम्ही आलो, अर्धा डोंगर चढले, अर्धा किल्ला आम्ही चढलो त्यात. चला, मस्त गारवा आहे. नाही तुटणार, बस तो पण नाही तुटणार. अरे तुम्ही बारीक जीव. आम्ही आमचा वजन बघा, तुमचा वजन, यांचा वजन बघा. इथे तो थांबला. मस्त मस्त पालना भेटलेला आम्ही बसतो. हा हा हा, एक नंबर भावांनो. हा हा, एकदम गारवा भेटलेला मला. बसला बसला पोऱ्या. इथं यांची टिंगल्या बघा काय चाललंय. आता यज्ञ बसल्याचं काय आलं असता डायरेक्ट खाली. आता मला नाही भेटायला पाहिजे सगळीकडे. मजाच मजा ट्रॅकला. काल आमच्यासाठी पाणी लावले द्यायचे बघा. इथं यज्ञ बसलेले जोरांगे. बँक टाकला रे काय टेबल पाहिजे घरशी राहायला लागेल. बघ कसा बसलाय. चला, मस्त ट्रॅक चाललाय. अशी सुरुवात झाली एकदम. काय येते इथं ती आलेलं असतं नी. इथं ती आलेलं इथं ती काय. तर आम्ही शनिवार विश्रांती घेऊन परत ट्रॅकिंगला सुरुवात केलेली आहे. फुल जल्लोषात चाललोय आम्ही. फुल एनर्जी. वरती गेलं धाबाच्या घरनं काय होईल हे बघा. हे पण फुल जल्लोषात आहेत. टिंगल गेले हे गॉगल देव. फोटो काढायला पाहिजे गॉगल आपल्याला. पूर्ण पोरी आले. चला, ट्रॅकिंगला सुरुवात केलेली आहे. ही माकडं बघा आमची. चला, दैलच्या डोंगराव रास करता भेटली तुम्हाला. इथं आम्हाला करता भेटली थोडीशी. रानमेवा नाही रे, जा तू जा. बघा रानमेवा खातायत. दाखव रे कर कॅमेरा. खातायत. खावा खावा. पिकले का
त्यांचा लॉन्चचा करायला लागेल आता. हा का हे बघा आपल्याला भेटलेलं एक चला एनर्जी भेटेल थोडीशी. बघ आमचा टूर रस्ता बघता एक वर्ष आहे का इकडं आम्ही आराम करतो. लोक यायला वाटतं वरती तर बघा आम्हाला घेऊन झाले भाई बुलेट गट विराट कोहली स्टाईल आहे. हो पोचला वरती एक माकड दिसला आम्हाला बघा माकड एक ऐकर रे. चला इथं आम्ही जरासा रेस्ट घेतलाय 5-10 मिनिटं बसतो इथं परत सुरुवात करतो प्रॅक्टिस. खातात इलेक्शन आलंय भाई म्हणून दुकान बंद आहे समजला का. मोदीने पैसा दिलाय हो इथं जरासा आचार देते म्हणून. चला दाखवतो मला अपडेट देत राहतो काय द्या फक्त ब्लॉग शेवटपर्यंत बघायची इच्छा आहे बस. इकडं बघा दोनच टेम्परले अरे इकडं पैशाने पण सुरुवात केली. अरे काय यार अरे रे हो कांदा कापून मला ते म्हणून जेवणाला लिंबू कापून ठेवले पोलीची गोली खाली बघा. त्याच्यातलं गाड पाणी प्यायचं एक नंबर गाड पाणी झाले. अजून लय चढायचे आम्हाला वाटतं अजून अर्धा पण नाही चढलो आम्ही. बसायला सुरुवात केली 4-5 फेऱ्या बसले असते. जाऊ शकतो ना जरा इथून जाणार वरती सर्व दाखवलं तुम्हाला. मग असं बोलतोय पण बोबडा बोलू नका बघा तुम्हाला त्या टॉकला जायची. हो काय होतंय सगळं दाखवतो. लेट्स गो गाईज. तुम्हाला केली पाहिजे असेल तर इथं केली झाडं पण भेटू शकतात. ही बघा इथं केली झाडं आहेत आम्ही घेतली एका डझन दाखवर केली. ही बघा पण रेट लागेल ना फुकाट नाही भेटणार ताजी ताजी भेटतील. अरे विशाला मारतोय गे रे चावा घ्या चावा घे टॉमी. हो अक्षरचा नवीन मित्र टॉमी नवीन मित्र आले आमचा इथं बघू शकता. बघत पण नाही टॉमी भाव खातोय त्याला खायला दिला नाही आम्ही त्यामुळे भाव खात येतो. तर काही एक रामात टॉमी भेटलेले तो वरती आला. लेट्स गो गाईज. अक्षयाने पाणी दिलंय या माणसाने पाणी दिलंय तुला पुण्य भेटल. इथं आम्ही आमचा दायलो झाला आहे समाज सगळं कर्ज आहे बघा इथं बिस्कुट द्या दयालू त्यानंतर शिस्तीन दे बाबा. हो हो गाईज हनुमंताची दर्शन घेऊ शकता तुम्ही आलेलं पाहू शकता. इथून मी आलो ना वरती त्या हनुमंताला दिसेल तुम्हाला. आणि 2 डॉग्स आहेत त्यांना पत्ता विचार तुम्हाला घेऊन येतील ते पण त्यांचा भाडा द्या पाऱ्याची बिस्किट. गाईज तुम्ही जर नाईट स्टे आता करू शकता तुम्हाला राहायचं असतं तर स्टे पण आहे पण अवेलेबल. हे बघा इथं मला स्टेचा अवेलेबल भेटेल. हा बॅनर आहे बघू शकता तुम्हाला दाखवतो कुठून येते इथून कालशी नाही इथून ही एरिया बघा. तुम्हाला स्टे नाईट स्टे असेल की जे पण झाले सगळं भेटेल इथं बघा. इथं बसायची सोय मस्त आहे की हॉटेल सोहम. आणि हा व्ह्यू बघा असा भारी व्ह्यू मला बघायला भेटेल इथे. हा बघा आमची मंडळी पुढे चालतच चालले आहेत काही धीर घेत नाही ते. तर चला आम्ही पण जातो दम लागला आम्हाला पण रेस्ट घेतला मग अशी आता थोड्या वेळाने रेस्ट घेऊ आम्ही. लेट्स गो. यू यज्ञेश हो यज्ञेश पण घामा घुम टी शर्ट बघा की ओली झाले. तर गाईड आम्ही चाललो आता कालावधी दुर्गाला चाळीसवाला चालले आम्ही. बघा आमची गँग पुढे पुढे चालली आहे बघू शकता. आपण पण जाऊया आपण आता मारलो. बरं
तर काहीच आम्ही कलावंती दुर्ग अर्धा चढून आलेलो आहोत. बघा काहीच इथं मला काय गुफा दिसलेली आहे. गुफा दाखवतो तुम्हाला की बघा तुम्ही. आमचे 2 बंधू पुढे गेलेत, जाऊन आले. तर काहीच तुम्ही गुफा बघू शकता किती डेंजर गुफा आहे. जास्त आतमध्ये जाऊ नका, जर तुम्हाला वाघ बघा भेटतील, बिबट्या वाघ. आमचे वाघोबा दादा आलेले काहीच आम्ही आलेलो गुफा. मला वाटते डायरेक्ट गुप्त गुफा आहे. डायरेक्ट दुसऱ्या किल्ल्यावर जाऊ शकता तुम्ही. त्याला पुढे पण दाखवतो. इतकीच आहे प्रितेश आतमध्ये रूमच आहे. गुफाच्या आतमध्ये जाऊन, गुफा जास्त उंच नाही बसून आवाज घुमतोय. हे बघा आमचे बंधू. आणि ही गुफा आतमध्ये खूप लांब जाते. आम्ही जास्त आतमध्ये जायच नाही, चढत जातो. आणि आता आम्ही बाहेर जातो. फ्लॅशलाईट ऑन आहे, थांबावून झाल्यावर एवढाच. तर पुढं बघा काहीच आम्ही हाताला बाहेर बाहेर चाललोय बसून नाही आम्हाला पाहिजे. तर गाईज आता आम्ही रोपवेने वरती चाललो आहोत. 2 माकडं वरती गेलेली आहेत. आता यज्ञेश चाललाय. लीडर होता आमचा, लीडरच मागा राहते आमचा. दाखवतो तुम्हाला. हे बघा कसं चाललंय वरती. असावं नाही का? म्हणून असते जायचं, त्याच्या पाठी जायचंच नाही. तो कुठं पण थांबल. चला गाईज आता मी जातो. असती नाही मोबाईल डायरेक्ट किशू आहेत. आता काय मोबाईल मी वापरू शकत नाही. ब्लॉग डायरेक्ट वरती गेला येईल, समजून घ्या. कारण का रिस्क आहे इथं. हे बघा रोपवे, हे पायऱ्या बघा. तर काहीच बघू शकता. हा मेन टप्पा आहे कलावंती दुर्गाचा. आणि त्या टप्प्यावर आम्ही चाललोय. ही रस्ता पायवट बघा. पहिले इथून आम्हाला पार होते. काहीच इथून पार होते नाही येत आता. काहीच अशा रीतीने मी आलोय. आता सेल्फी स्टिक काढू दे. तर काहीच आम्ही चाललोय कलावंती दुर्गाला. आम्ही टप्पा नाही आलं ना. हो जेजुरीच्या पायड्या. कुठून आलो तुम्ही इथून? हा करून आलं का? मग आद्याच योगट चालू आहे का? चालू आहे. पाहू शकता काहीच. यांनी वरती जाऊन दाखवतो मला. पण 90 डिग्री आहे. हो तेच तर. चल बाई कलावंती नाव घेतलं ना लोकांची वाटते. लोकांना समजतंय. चला तर काय आम्ही आता कलावंती दुर्गाला चढतो. खूप डेंजर टोक आहे. इथं बघूनच लोकांची वाटते
इथे आम्ही चढलो. व्ह्यू दाखवतो तुम्हाला, 1 मिनिट थांबा. व्ह्यू चेकआउट करा. मेन जो कटिंग टप्पा होता तो आम्ही पार केलेला आहे. तर गाईज आता आम्ही शेवटच्या टप्प्यावर चाललो आहेत. बघू शकता तुम्ही, दाखवतो तुम्हाला. एकदम शेवटचा टप्पा आहे हा. त्यानंतर आम्ही फायनली आपल्या डेस्टिनेशनवर असणार आणि खूप अशी भारी फिलिंग येते. आता असं वाटतंय कुठेतरी आलोय. अशी ट्रॅक पाहिजे आपल्याला लाईफमध्ये, तर आपल्या लाईफचा अर्थ आहे चांगला. जय महादेव, जय शिंबा. तर गाईज आम्ही एकदम टॉपवर आलो होतो आणि शेवटचा फक्त इथं रस्सी लावून वरती जायला लागत होता. इथं रस्सीच नाही आहे. आता आमचा एक मेंबर वरती चढतंय, जमतंय का बघताय. तसं आमचा मागं जायला. एवढंच चालायचे. अरे भाई गेला, टिंगल नाही गेला भाई. मानला पाहिजे भावाला. डॉका फिरलाय, नको चढू. नुसतं झालं. हा अरे एवढा आलो वरती थोडक्यासाठी. किती 5% पण नाही. वरती बघ असं बघू काही रस्सी पाहिजे. रस्सी होती ही पहिले, काय समजत नाही. काय अजून तेवढाच आहे वाटतं. हा तर गेला बाबा. फोटो व्हिडिओ पाठव कसे. व्हिडिओ काढ ह्यांना पाठव आम्हाला. तुला छत्रपती शिवाजी महाराज की जय. गाईज बघा, चढताना चालला, उतरताना कालन झाली याची. नाही परत यायला आपल्याला एक दिवस थांबा जागा थांबव पण बघ उतरतात. हा गाईज चढून आलेला आहे वरती डायरेक्ट शेवटला. कारण इथं रशीच नाही, डायरेक्ट सरळ आहे. त्यामुळं आम्हाला जमणार नाही. हा गेला, कसा गेला काय माहिती. हे सगळं जायचा विचार होता पण काय बाबा, नाही तर पडला तुम्ही जाऊ नका. तुम्ही रिस्क नका घेऊ एवढी मोठी. बघू आता काय पुढच्या. परत येऊ आम्ही परत एकदा. चढू परत डायरेक्ट टोकाला. आता थोडा चढायला चान्स नाही. रस्सी नेली त्याही काढून. पण व्ह्यू चेकआउट करा काहीच. 1 नंबर व्ह्यू आहे. तर गाईज आम्ही फायनली कलावंती ट्रॅक पूर्ण कंप्लीट केलेला आहे आणि आम्ही आता चाललो आहे खाली. इथून डायरेक्ट खाली आता उतरायचं आहे आम्हाला. प्रॉपर आस्तेથી जाणार आहे आम्ही. काही घाई नाही, काही गडबड नाही. एक चुकीचा पाऊल डायरेक्ट वरती. टेन्शन नाही घ्यायचं, आस्तेથી जाणार. तर चला पूर्ण ब्लॉग बघा एंडपर्यंत आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय गाईज. फायनली गाईज ट्रेक कंप्लीट आणि आम्ही आता आलो जिथं आम्ही गाडी पार्किंग केली होती त्या ठिकाणी आलोय. हा बघा बसच्या सगळ्यांच्या आधी येऊन मोकला. काय कुठली स्पीड आहे. 4थ्या गेअरवर टाकलेली काय. बुटांची पुण्य आहे असं. हे येतील हे पण आहेत.